गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या बातम्या। मिरज रेल्वे स्टेशनवर नशेखोरांचा धुमाकूळ, विक्रेत्यास मारहाण करून मोबाईल केला लंपास। मिरज रेल्वे जंक्शनमधील प्रेम भदोरिया या विक्रेत्यास मारहाण करून त्याचा मोबाईल लुटण्यात आला आहे। याबाबत प्रेम भदोरिया यांनी लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली असून मिरज रेल्वे जंक्शन परिसरात अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन गुन्हेगारांचा प्रवाशांना व नागरिकांना त्रास देण्याचा उपद्रव सुरूच आहे। शुक्रवारी रात्री 7 वाजता प्लॅटफॉर्म 1 वरील महानंद डेअरी स्टॉलवरील विक्रेता प्रेम भदोरिया यास अज्ञात नशेडी आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतला। प्रेम भदोरिया याने त्यांना विरोध करताच नशेडी व त्याच्या साथीदारांनी चाकू व ब्लेडचा धाक त्याला दाखवला। रेल्वे स्थानकात रात्री उशिरा जाऊन तेथील विक्रेत्यांना हत्याराचा धाक दाखवून खाद्यपदार्थ नेण्याचे प्रकार वारंवार सुरू आहेत। हत्यारांचा धाक दाखवून मोबाईल लुटल्याबद्दल प्रेम भदोरिया यांनी मिरज लोहमार्ग पोलिसात 1 जून 2024 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास तक्रार दिली। संबंधित गुन्हेगाराचा शोध सध्या सुरू असून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांनी सांगितले। शिवाय अशा काही घटना घडल्यास तात्काळ लोहमार्ग पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलास कळवावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। बाबू है, मैं वेंडर का काम करता हूँ साहब। मेरे हाथ में से मोबाइल फोन छीन लिया और उनके मैं पीछे भजा तो मेरे से बोलता चाकू में तेरे ठास देगा, तू इधर रहेगा नहीं इधर मेरे स्टेशन में साहब। यही मेरे साथ दुर्घटना हुई। उसके बाद 2 लोग इधर भी थे, मैं उनके थोड़े पीछे गया, 2 लोग मेरे पैसे इधर चेक करने लगे गली में। ये मेरे साथ दुर्घटना कर दिया था। कितने लोग थे? वो 5-6 लोग उधर थे साहब, मेरे पास 3 लोग थे इधर। इस बारे में मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे यांच्याकडून आवाहन केले जाते की रेल्वे स्टेशन व रेल्वे स्टेशन परिसरात काही व्यसनाधीन व गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम जर आपणास किरकोळ कारणावरून किंवा कोणत्याही पद्धतीचे लूटमाराच्या उद्देशाने मारहाण करणे, वस्तू काढून घेणे अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करण्याची परिस्थिती दिसत असेल तर सर्वांनी बिनचूकपणे काही न घाबरता स्टेशन ड्युटीवरील GRPचे पोलीस, RPFचे पोलीस तसेच रेल्वे पोलीस स्टेशनचे येथील पोलीस इन्स्पेक्टर यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधावा। अशा पद्धतीचं कोणतेही कृत्य घडू दिले जाणार नाही व घडणार नाही याची आम्ही खबरदारी घेतच आहोत। तरी देखील रात्री बेरात्री एकट्या दुकट्या प्रवाशाला त्रास देण्याच्या उद्देशाने, त्याच्याकडून पैसे लुटण्याच्या उद्देशाने असं होऊ शकतं। तरी आपण सर्वांनी हे आव्हान, आपल्या सर्वांना असं आव्हान आहे की अशा पद्धतीचं कोणी संशयित दिसला, कोणी व्यसनाधीन जरी व्यक्ती स्टेशनच्या परिसरात दिसला तर तात्काळ आपण पोलीस स्टेशनच्या फोन क्रमांकावर वरती किंवा संबंधित जवळ कोण ड्युटीवर असतील त्या पोलीस अंमलदारांना तात्काळ सूचित करावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारची एखादी अप्रिय घटना आपण टाळू शकतो व या गुन्हेगारीवरती पायबंद घालू शकतो। आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।